दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, कदा नुपुजो नारायणा। आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी। उपजला भाव, तुझे कृपे सिद्धी जाओ। आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, लाभ नाही या परदा। आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्वांनी या कलियुगातला देव कोण आहे त्या भगवंताच्या नामस्मरणाने कीर्तनाची सुरुवात करूया। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरपुंडरीकाय धातुन्मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओम नमो
कीर्तिदासू अवधारी जोजी। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि। आज आपण इथे आजचं विशेष म्हणजे काय आहे हो? सर्वांचं लक्ष आहे ना? लक्षपूर्वक आहे का? आज काय आहे तर आजचं विशेष म्हणजे कार्तिकी एकादशी। आणि या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपण इथे कुठे जमलो आहोत तर शिवतरकोंड, बरोबर आहे ना? तालुका खेड आणि विठ्ठलवाडी म्हणजे हे क्षेत्र म्हणजे प्रति पंढरपूर पेक्षा महाराज कमी नाही आहे। म्हणजे माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोचतंय कारण सांगावं लागत नाहीये। लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम। सांगावं लागेल का हो आता यापुढे? जेव्हा जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण काय करायचंय? हाताने टाळी आणि मुखाने नाम बोलायचंय। सांगावं लागणार आता? महाराजांनी वेळोवेळा सांगितलंय हो। मग काय आज विठ्ठलवाडी विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ म्हणजे इथे बाप आई आहे आणि आई आहे आणि माता पिता यांच्या दरबारात म्हणजे पवित्र सोवळी एक ती भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। आज मला इथे या पांडुरंगाच्या चरणावर माझ्या माता पित्याच्या चरणावरती मला आजची कीर्तन रूपी सेवेचं पुष्प ठेवण्याचं भाग्य तुमच्या सर्व संत मंडळी, कारण देव ते संत निमित्त त्या प्रतिमा। कारण माझ्या समोर बसलेले तुम्ही कोण आहात? प्रभू तुम्ही, महेशाची मूर्ती, श्रोते तुम्ही, आदिदक्ष अलक्ष्यासी लावीसी लक्ष। म्हणून सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हा सर मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, महाराज आज 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे। अभंग आहे देहू गावचे निवासी संत शिरोमणी तुकोबराय। म्हणजे तुकोबराय म्हणजे कोण साधे सुधे नाही, तो त्यांचा अधिकार मोठा आहे। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ। मग
एकादशीच्या निमित्ताने हा अभंग घेण्याचं निमित्त कारण काय असावं तर आजचा दिवस कसा आहे आजचा दिवस तिसरा आहे ना महाराज आज सेवेचा दिवस कितवा आहे तिसरा आहे पहिल्या दिवशी महाराजांनी कोणता अभंग घेतला होता नाम घेता न लागे बोल नाम मंत्र नाही कोल काय सांगितलं महाराजांनी नाम घ्या आणि दुसऱ्या दिवशी पडवेकर महाराजांनी काय सांगितलं काय सांगू आता संतांचे उपकार सांगितलं ना संतांचे उपकार काय आहेत नाम घेतलं तर काय महत्व आहे मग आजचा दिवस काय आहे तर मागणी पण आहे आपल्याला काय करायचंय देवाकडे मागायचंय लक्ष आहे ना सगळ्यांचं आज मागायचंय आता मला सांगा ना 2 दिवस काय होतं वरुण राजांचा वर्षाव होत होता ना आणि काल महाराज कुठे गेले होते काल महाराजांनी देवाच्या दरबारामध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर एक मागणी केली हो माऊली मला एक विचारायचंय हो तुम्हाला हे महाराज हा माऊली मला तुम्हाला एक विचारायचंय अहो दरवर्षी आम्ही आहे ना चंद्रभागेमध्ये दिंडी घेऊन जातो एकादशीच्या दिवशी पण या वर्षी ना भरपूर पाऊस आहे विचार करतोय आम्ही जायचं कसं चंद्रभागेमध्ये मी त्यांना म्हणाले बाबा आपण काय करायला पाहिजे भगवंताला आळवायला पाहिजे मग तो भगवंत आपली हाक ऐकेल ना हो हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका मग बाबांनी काय केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणजे त्यांचा भाव त्या भगवंतापर्यंत पोहोचला की नाही हो बोलत चला अहो बोला की नाही मग आज काय केलं त्या भगवंताने मग देव भेटला काय हो आज नाही भेटायला येतो तुम्हाला देव भेटण्याची गोष्ट आहे का बाबा देव भेटण्याची गोष्ट आहे का देव कळाला का आज देव कळाला आपण जो भाव ठेवून त्या भगवंताकडे मागणी करू ना तो भगवंत ती मागणी काय करणार आहे पूर्ण करणार आहे कारण महाराज काय सांगतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा ए भगवंता ए श्री विठ्ठला तू काय कर माझ्या या मनात मध्ये वाईट बुद्धी येऊ देऊ नकोस रे असं महाराज काय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणला सांगतात पुढे जाऊन महाराज काय सांगतात आता माझं ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी काय कर माझ्या चित्तामध्ये तुझे पाय निरंतर काय कर स्थिर कर मला या चित्तामध्ये सतत भगवंता तुझं काय झालं पाहिजे स्मरण झालं पाहिजे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो मग आज या अंतरामध्ये त्या भक्तीमुळे त्या नामस्मरणामुळे जो भाव उत्पन्न झालाय ना आता तो भाव तुम्ही बघितलाय पहिल्या दिवसापासून ते आजच्या तिसऱ्या दिवसापर्यंत या पवित्र सोहळ्यामध्ये भाव निर्माण झालाय का हो महाराज भाव देव भावाचा भुकेला भावार्थ देवोनी देखोनी बोलला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मला सांगा ना या दरबारामध्ये भगवंताने कुणी कोणाचं पाप पुण्य पाहिले का हो ए तू पापी आहेस तू पुण्यवान आहेस तू या रांगेत बस तू त्या रांगेत बस असं त्या भगवंताने कोणाला सांगितलं का स्वप्न देऊन प्रत्यक्ष तरी येऊन सांगितलं का काय सांगितलं उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी पुढे जाऊन महाराज सांगतात तुका म्हणे आता लाभ नाही या परता तुकाराम महाराज म्हणतात यापेक्षा कोणता आयुष्यात लाभ असणार आहे पण तो लाभ तुम्हाला कधी कळणार आहे जर तुम्ही आयुष्यामध्ये देव कळला ना देव सद्गुरूंनी सांगितलंय हो
धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देही दविला देव, माझ्या देही दविला देव, माझ्या देही दविला देव. असा मी माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल महाराज काय सांगतात? गुरु ऐकताय ना? गुरु गुरु म्हणजे कोण? आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, विद्येचा सागरू, आई माझी. नंतर पुढे जाऊन सद्गुरु. इथे मला वाटतं बरीच मंडळी सद्गुरूंचे दास आहेत. दास दास आणि दास आहे ना सगळ्यांचं लक्ष? दास दास म्हणजे कोण? हरीचे दास. दास हो. गुरु केल्यावर कोणती पदवी मिळते? तर दासाची पदवी मिळते. मग इथे बरीचशी मंडळी सद्गुरु केलेले आहेत. बरोबर आहे ना? आणि अजून एकटी आई गुरु आहे का हो? आई एकटीच गुरु आहे का? नाही ना? आणि बाप बाप कुठे गेला? बाप कसा पाहिजे? जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. बाप कसा पाहिजे? माझ्या विठ्ठलासारखा. माझा विठ्ठल काय आहे? माय बाप, चुलता, बहीण, सगळी नाती माझ्या काय आहेत? पांडुरंगामध्ये आहेत ना. आपण काय म्हणतो? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. मग पंढरपूर आपलं काय आहे हो? पंढरपूर. आजच्या दिवसाचं महत्व काय आहे? सगळे कुठे जात आहेत? पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा काय होतं? पंढरपूर होतं. आणि त्या पंढरपूरचा जगाचा मालक कसा आहे? विटेवर उभा आहे ना. भक्ताची हाकेला धावतसे हरी, भक्ता घरी पांडुरंग करीतो सकरी. पुंडलिकासाठी देव उभा विटेवरी. कोणासाठी उभा आहे? तिष्ठत उभा पुंडलिकासाठी. पुंडलिक कोण आहे? भक्त आहे ना. त्या पुंडलिकाने काय केलं? माता पित्याची सेवा केली ना. फक्त मी काय सांगणार आहे? दुर्बुद्धी आणि बुद्धी. दुर्बुद्धी सुचली की माणसाला काय होतं? चांगलं आणि वाईट कळत नाही हो. पण काय होतं? एका साधूंचा बोध झाला ना. साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाई जमुराला अनुभव. एका
साधूंचा बोध जर आयुष्यामध्ये या कानावरती पडला ना तर झाले जन्माचे सार्थक. होऊन या बोलत चला. दास आहेत ना इथं का दास आहेत? होऊन या सद्गुरूंचा दास. गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. जगद्गुरु या जगामध्ये कोण आहेत? 3 आहेत. 1 नंबरचे आहेत कृष्ण वंदे जगद्गुरु. कोण आहेत? माहिती आहेत ना कृष्ण? इथे कोण नावाचं नाही ना कृष्ण? कृते जनार्दन, त्रेतायाम रघुनंदन, द्वापारे राम कृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभाय. मग 1 नंबरचे जगद्गुरु कोण आहेत? वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि दुसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरु कोण आहेत? तर आद्य श्री शंकराचार्य. आणि 3 नंबरचे गुरु आहेत ज्यांचा सेवेकरता अभंग निवडलेला आहे. म्हणजे त्यांना सुद्धा अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. म्हणजे सदेह वैकुंठाला जाणारे कोण आहेत? तुकाराम महाराज. माहिती आहेत ना? कोण जातं का सदैव वैकुंठाला? सदैव वैकुंठ म्हणजे काय? देह घेऊन वैकुंठाला जाणारे एकमेव संत आहेत ते म्हणजे तुकोबर. ज्यांना जगाने मान्य केले ते जगद्गुरु. आपल्याला पायरी पायरी जायचंय हो. डायरेक्ट उडी घातली तर पडायला होईल ना महाराज. पण गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु जर तुम्ही आयुष्यामध्ये पायरी पायरीने जाल ना तर दुर्बुद्धी तुमच्या मनामध्ये येणार नाही रे. ए पांडुरंगा, ऐकतोस ना रे? दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. हे काय कर तू माझ्या चित्तामध्ये तू काय कर? अखंड. अखंड म्हणजे काय? अखंड आहे का हो सप्ताह? याला सप्ताह म्हणायचं का? सप्ताह नाही हो म्हणता येणार. सप्ताह म्हणजे 7 दिवस जो केला जातो ना त्याला सप्ताह म्हणतात. आणि हा आहे 3.5 दिवसाचा है ना. त्रय दिवसीय म्हणतात ना त्याला. नाम सोहळा म्हणजे नामस्मरण आहे सतत. कीर्तन भक्ती. कारण नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. का 9 प्रकारची भक्ती सांगितले ना हो. मग काय सांगितले महाराजांनी? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. या मनामध्ये कधी दुर्बुद्धी येऊ देऊ नको. कारण एक असाच दृष्टांत आहे. काय आहे? दृष्टांत आहे. तर मला सांगा, आज एकादशी फराळ सगळे कुठे बसले होते? मगाशी 9-8:30 वाजता फराळाला बसले होते. काहींनी काय केलं? जेवण केलं. असंच संत पूजा असते ना आपल्याकडे. संत पूजाच नव्हती. कारण प्रत्यक्ष या सभा मंडपामध्ये काय झालं? संतांना जेवू घातलं. असंच एका ब्राह्मणाला एका ठिकाणी जेवायचं आमंत्रण दिलं होतं एका घरी. ऐकताय ना सगळे? असंच एका ब्राह्मणांना एका घरी जेवायला बोलवलं होतं. आणि त्या घरातल्या महिलेने काय केलं? जेवण वाढलं. जसं तुम्ही आलेलं स्वागत केलं आमचं त्या पद्धतीने त्यांनी काय केलं? जेवण वाढलं. आणि जेवताना काय झालं? ते जेवले. आणि जेवल्याच्या नंतर काय झालं? ते मृत्युमुखी पडले हो. आता बोलवलं होतं कशाला? संत पूजा. निमित्त कोणतं होतं? यायचं म्हणजे ती सेवा करायची. या निमित्ताने ते ब्राह्मण त्या महिलांच्या घरी गेले होते. पण झालं काय तिथे? ते अन्न ग्रहण केल्याच्या नंतर त्यांनी तिथेच देव ठेवला हो. चर्चा होते हो सगळीकडे. असं काय झालं? एखादं आपलं चांगलं काम, आपला चांगला सोहळा असेल आणि त्या ठिकाणी पण चांगलं आहे तिथे माणसं चर्चा करतात. बरोबर आहे ना? मग तिथे काय झालं? सगळीकडे चर्चा झाली हो.
बघा अमुक अमुक घरामध्ये संत पूजा होती आणि ती संत पूजेच्या निमित्ताने काय झालं, ते ब्राह्मण मृत्यू पावले हो. मग आता हे पाप कोणाच्या डोक्यावरती ठेवायचं? पाप झालं ना हो, ते पाप आहे का पुण्य आहे? कारण आपल्याला जे शिकवले ते आपण बोलत असतोय ना, जसं शिकवले तसं आपण चालतोय. मग हे पाप आहे का पुण्य आहे? सगळे लोक चर्चा करायला लागली हो. मीटिंग बसली, मीटिंग दरबारामध्ये वरती बसते नाही का मीटिंग, असं ऐकी होतं, अजून काही गेलेलो नाही वरती. मग दरबारामध्ये मीटिंग बसली आणि त्या मीटिंग मध्ये विचारण्यात आलं की आता हे पाप कोणाच्या डोक्यावरती ठेवायचं? आता जिच्या घरामध्ये ते जेवायला गेले होते तिला दोष लागणार ना हो. आता आमच्या घराच्या घरी गेले होते, तिथे ते तसं झालं, पण दोष कोणाला? त्या घराला. असंच आहे ना. पण दरबाराचा न्याय बघा कसा आहे. त्या दरबारामध्ये काय न्याय दिला माहिती का? ज्यांनी ह्या विषयावरती चर्चा केली आहे ना, असं झालं तसं झालं, मग पापाचं भागेकरी कोण झालं, वाटेकरी कोण झालं सांगा? विषय खाल्ले हो. नको ते विषय खाल्ले. पण दासाला काय केलं? विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांनी विषय खाल्ले ना त्यांच्या मनामध्ये काय होती? दुर्बुद्धी. बुद्धी असणारे असे बोलत नाही तो, कारण बुद्धीची देवता कोण आहे? गणपती बाप्पा आहे. बरोबर आहे ना? आहे ना बुद्धी का दुर्बुद्धी आहे? सगळ्यांमध्ये चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. पण त्या भगवंताकडे आपण आजच्या दिवशी काय मागायचं आहे? हे भगवंता, माझ्यातलं जे वाईट आहे ना, आपल्याला तरी माहितीये का आपल्यात काय काय वाईट आहे ते माहितीये का? पण आपण गुरु मार्गामध्ये आलो ना, एक एक विषय कळतात हो. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, दंभ, संशय, हे सगळे विकार आपल्यात आहेत. काय आहे? हे विषय आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. कधी झाला? जेव्हा त्या भगवंताच्या चरणावरती आपण मस्तक ठेवलं ना, तेव्हा झालं अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते
चंचल आहे हो. मन कसं आहे? चंचल आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि असे किती झाले? 5 आणि 5 किती झाले? नक्की काय? माझं गणित कच्चं आहे हो. 10 झाले ना. आणि 11वं काय आहे? मन. मन हे मन काय आहे? चंचल आहे हो. या मनाला काय करायचंय आपण? मनहा मगरा अर्धुनीश्वरा. या मनाला काय करायचंय? मोगऱ्याची उपमा दिली हो. आपण भगवंताच्या चरणावरती काय करतो? काय करतो अर्पण? फुलं, फळं, पैसे, दागिने करता काय हो? दागिने, पैसे वगैरे, बचत गट भरपूर आहेत ना. पैसे भावाने दिलेले केलेत का हो? पांडुरंगाच्या पायावरती अर्पण भावाने दिले तो. किती केलेत? असं नाही ना कोण करत. कारण देवाला काय आवडतं? भाव. भाव बरोबर आहे ना. भक्ताचा भाव आवडतो. म्हणून काय सांगितलंय? मन मारोनी मेंढा मुठी, आशा मनसा तृष्णा सुटी. काय सांगितलंय? रज तुमा रज तम दुपारती पण भगवंतासमोर काय करायला पाहिजे? रज तम धूपारती पंच प्राणाची आरती धावनी ये आयती रंगा येई हो विठाई. कधी येणार आहे हो रंगा? जेव्हा तुम्ही सतत त्या नामस्मरणामध्ये असाल. आता काल किती म्हणजे इथे सगळे उभे राहिले हो. इथे विचारलं काय हो? अधिकार कोणाला? अधिकार विचारला काय? अधिकार तैसा दाविलेला मार्ग सकळांसी येते आहे अधिकार. या रे लहान थोर याती भलती नारी नर. काय सांगितलं? या पण या आणि आल्यावर काय करा? हरी हरी हरी. बाबांनी काल सांगितलं ना, हे नामस्मरण कधी आपल्या मुखातून येणार आहे? माता भक्ती भेटली बरवंट. कुठली माता पाहिजे? भक्ती. भक्ती काय? भक्तीच्या त्या वाटा. माता कुठली भेटली पाहिजे? मला सांगा. आता इथे सगळे काय आहे? देशाची सेवा करणारे. महाराजांनी पहिल्या दिवशी सांगितली माहिती, दुसऱ्या दिवशी पण सांगितली. आज देशाची सेवा करणारे या पवित्र भूमीमध्ये आहेत तो. आता मला सांगा, राजे घडले. कुठे घडले हो? इथेच ना. पण राजे घडले, पण तशी काय लागते? माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 कोणी दिला राजा? म्हटली असती जिजाऊ माता, माझ्या पोरग्याला ना घरापर्यंत ठेवते. मग राजे घडले असते का? आज राजे घडले म्हणून आज वाडीमध्ये प्रत्येक मंदिर आहे. बरोबर आहे ना. आमचे गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात,
मंदिर बांधणं सोपं आहे. ऐकताय ना? मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्या मंदिराचं पावित्र्य राखणं कठीण आहे. हो, पुजारी बाबा कुठे गेले? बाबा जे राखतात त्यांना माहिती हो, कारण देवाच्या जवळ कोण असतात? पुजारी. हो, जरा माऊलींचं दर्शन घ्यायचंय ना. आळंदीमध्ये कोण आहे? माऊली आहेत. आणि पंढरपूर मध्ये कोण आहे? पांडुरंग आहे ना. पण मला सांगा, आता ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ना, त्यांना पांडुरंग भेटला नाही का? हो, कळला नाही का? काय सांगितलंय महाराजांनी त्यासाठी? संत भार पंढरीत कीर्तन नाचा गजर होत, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. महाराजांनी एवढे अभंग दिले. तो महाराजांनी एवढ्या ओव्या दिले, कारण ज्ञानेश्वरी माहितीये? बाजूला नाही ना कोण? ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी आपल्या गुरुबंधूंच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. हो, ज्ञानेश्वरी 9000 ओव्या आहेत आपल्या मातेचं ऋण फेडण्यासाठी. मातेचं ऋण फेडता येतं का? हो, नाही. पण जेवढ्या मातेने त्या सोन्याच्या पिंपळाभोवती प्रदक्षिणा घातल्या ना, तेवढा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये ओव्या लिहिल्या. तो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. काय सांगितलं? आयुष्य देऊन एक ओवी अनुभवावं. एक ओवी म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊली काय सांगताय? जाणत्या मनुष्याने आयुष्यात आल्याच्या नंतर पहिलं काय करायचंय? गुरु. काय करायचे? गुरु करून म्हणायचं नाही मी गुरु केलेत, मी बाबा गुरु केलेत, असे गुरगुरच नाही. हो, आपला परमार्थ बघून माणसं परमार्थाला लागली पाहिजे. तो एवढा आपला काय झाला पाहिजे? परमार्थ झाला पाहिजे. विठ्ठल ज्ञानेश्वरी काय आहे? आपली आई आहे. आणि सेवेकरता अभंग निवडलेला आहे तो कशामधला आहे माऊली? कोण सांगेल? गाथा मधला अभंग आहे. तुकारामांची गाथा माहिती आहे ना? गाथा भरकटलेला माथा ठिकाणावर आणण्यासाठी तुकाराम महाराजांची ही गाथा आहे. विठ्ठल मला सांगा ना, ज्याच्या घरी आई आणि बाप आहेत, आई बाप कळले ना, जन्म देणारे आई बाप आहेत ना. प्रत्येकाला जन्म आलाय ना, आहे ना जन्म. प्रत्येक जीव कुठे होता? आईच्या गर्भामध्ये होता. आणि या आईच्या गर्भामध्ये असताना या प्रत्येक जीवाने त्या भगवंताला, म्हणजे जो विटेवर बसलाय ना, त्या मालकाकडे काय केलं होतं? आतमध्ये निवेदन ठेवलं होतं. काय कर? हे भगवंता मला काय कर? आतमध्ये दुःख आहे, यातना होतात, या यातनेतून तू काय कर? मला सोडव.
मला पाव दे, देवा मला बटर दे, देवा मला टोस्ट दे. सारखं बोलताना हो, देवा पाव पाव मला पाव बोलताना हो. ऐक ना तुम्ही, वो बुलाती है मगर जाने का नहीं. ऐक नाही ते सगळे. हा काय सांगितलं, नवस केला आपण, पण या सृष्टीमध्ये जीव जन्माला आल्याच्या नंतर या सृष्टीमध्ये मायेत अडकला बाबा. आणि मायेत अडकल्याच्या नंतर तुम्हाला नाही हो म्हणत, माझं स्वतःचं उदाहरण, मी मायेत अडकले. कोण? मी. म्हणून तर व्यासपीठावर यायला वयाची 35वी वर्ष यावी लागली हो. 35व्या वर्षी जेव्हा पहिली पायवारी झाली ना, पायवारी हो, घरातून पायवारी गुरु केल्याच्या नंतर सद्गुरु जगद्गुरूंच्या चरणावरती लागले बाबा, एक एक इच्छा वाढतात हो, इच्छा वाढतात. पायवारी करायचे. अहो साधं कधी बाजारात जात नाही हो चालत, मला काय तिथे प्रमाण, कारण महाराज लघु प्रमाणाशिवाय बोलतच नाही. साधरे आमची आज्ञेची धारके, प्रमाण सेवके स्वामी सत्ता. कधीच जात नाही हो. बाजार आणायला पण घरातला गाडी असते, एवढी त्या पांडुरंगाने आरामात ठेवली हो. आणि आता तर काय वारकरी झाल्याच्या नंतर तर दिवसेंदिवस वजनच वाढते, कमीच नाही होत. एवढं काय आहे, प्रेमा सुख दे, प्रेमा सुख दे. ला 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 ला. आता मला सांगा, या खेडमध्ये, या इथं विठ्ठलवाडीमध्ये यायला माझं कोण नातलं काय का हो? नाही म्हणतात. अहो ऐक की, आता वारकरी म्हटल्यावरती आपले कुटुंब चालत की, आता कुटुंबातल्या माणसानं बोलवलं येणारच की इथं. म्हणून काय सांगितलंय, बुद्धी आणि दुर्बुद्धी. जर गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला बुद्धी मिळाली ना, तर प्रश्नांची उत्तर लगेच येणार आहेत ना. म्हणून काय सांगितलं, जाणतेने गुरु करा. माणूस काय करतो, लग्न करतो, प्राप्ती आहे हो त्याच्यामध्ये. लग्न माहितीये ना, झालीत ना सगळ्यांची लग्न इथे, झालीत ना. पण माझे रामदास स्वामी आज लग्नाच्या मंडपात उभे राहिले असताना ब्राह्मणाची अक्षर ऐकली हो, सावधान. सावध झाले हो, सावध झाले. आणि गणित लोकांची संसार उत्तमाची गेली हो. असे कोण आहे, रामदास स्वामी विठ्ठल. मला सांगा, आज ज्ञानोबारायांनी गुरु केले, ज्ञानोबाराय गुरु केले ना. त्यांचे गुरु कोण, त्यांचे मोठे गुरु बंधू निवृत्तीनाथ, हे त्यांचे गुरु. आज तुकोबारायांनी पण गुरु केले, बाबाजी चैतन्य, आज सर्वांनी गुरु केले. कृष्णदेवरायांनी गुरु केले, त्यांचे गुरु कोण, सांदीपनी ऋषी. आज रामाने पण गुरु केले हो. रामांचे गुरु कोण, वसिष्ठ ऋषी. आता आपले गुरु पहावे आपण असे आपण होऊनिया सद्गुरूंचा दास. म्हणून शहाण्या माणसाने काय करायचंय, गुरु करायचं. आणि गुरु केल्याच्या नंतर काय होणार आहे, म्हणून जाणतेने गुरु भजायचे. त्या गुरूंचं काय करायचंय, स्मरण करायचंय, त्यांनी दिलेलं मंत्र जपायचं आहे. आणि ते जपल्याच्या नंतर काय होणार आहे, म्हणून जाणतेने गुरु भजायचे, तेने कृतक कार्य होईजे. महाराजांनी काल अभंग निवडला होता, संत पर अभंग होता. या संतांनी काय केलंय, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट
त्या देहाकडून घडली ना, आमच्याकडून नाही हो घडली. त्या गुरूंचा कृपाशीर्वाद मिळाला ना, म्हणून ती वारी घडली. कारण या देहाची पात्रता नाही हो. कारण भाग्यवंत कोण आहे माहितीये का? तरणा भाग्यवंत. नटे हरिकीर्तनात वारीचा पहिला दिवस होता ना. वारीचा पहिला दिवस महाराज 40 किलोमीटर. पहिला टप्पा पुणे, आळंदी ते पुणे. किती किलोमीटर? 40. 4 किलोमीटर पावलं. 4 किलोमीटर चालताना घाम सुटतो. 40 किलोमीटर चालल्याच्या नंतर काय झालं असेल? वारकरी म्हणजे साधा सुद्धा नाही हो. सतत पंढरपूरला जातोय, सतत 4 वारीला जातोय. म्हणजे वारकरी काय हो? सतत पांडुरंगाला भेटायला जातोय. म्हणजे वारकरी काय हो? ज्याच्याकडे पैसे नाहीत तो काय करेल सांगा ना? ज्याच्याकडे पैसा आहे ना तो खर्च करून वारीला जाईल. पण ज्याच्याकडे पैसा नाही आहे ना तो जाऊ शकतो का हो सतत? मग तो वारकरी नाही का हो? हा, असे एक संत आहे तो सावतामाळी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. तसं या शिवतरकोड मध्ये या पवित्र विठ्ठल रखुमाई मातेच्या मंदिरात आल्याच्या नंतर सावता महाराजांची आठवण आली हो. ज्यांना जाता येत नाही पंढरपूरला त्यांनी वारी नाही काय उगारायची? वारी वारी जन्म मरणाची वारी. हारी पडलो आता संकटनी वारी. लक्षात येतंय ना बा? संत संत संत. संत म्हणजे काय हो? ज्याचा नाही अंत ते संत विठ्ठल. असाच एक तुम्हाला दृष्टांत सांगते. तुम्हाला पिक्चर बघायला आवडतो? नाही? पिक्चर चित्रपट बघायला आवडतो का? चित्रपट नाही? काय बोलताय काय? सगळ्यांना आवडतो. हा, तुम्हाला नाही आवडत? पण एक चित्रपट प्रत्येकाला काय आवडतं? विषय आवडतो. प्रत्येकाला आनंद घेण्याचं साधन आवडतं. पण आता तर काय आहे, मल्टी मीडियाचा जमाना आहे. सगळं व्हायरल होतंय, मोबाईल आहे. पण त्यावेळेला जुने चित्रपट, तुकाराम महाराजांचा पहिला चित्रपट आला होता ब्लॅक अँड व्हाईट. तेव्हा तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पोतनीसांनी साकारली होती. आताचे हिरो माहिती तुम्हाला? हिरोईन सैराट माहितीये का? पिक्चर सैराट सैराटलेला माथा ठिकाणावर आणण्यासाठी गाथा आहे हो. गाथा. ज्यांनी बघितलं असेल सैराट पिक्चर त्याचा शेवट पण लक्षात असेल तुमच्या. मग तसा शेवट होऊ नये म्हणून जा सद्गुरूंशी शरण. असा एक चित्रपट आहे तुकाराम महाराजांचा. आणि त्या तुकाराम महाराजांच्या चित्रपटामध्ये विष्णुपंत पोतनीस यांनी भूमिका सादर केली हो. आता मला सांगा, तुकाराम महाराजांची भूमिका सादर करताना काय करायला लागलं असेल? त्यांचं चरित्र वाचायला लागलं असेल ना, अभ्यास करावा लागला असेल. आता मला सांगा, एखादी भूमिका सादर करायची म्हटल्यावरती ती भूमिका त्या देहामध्ये अवतरली पाहिजे ना. मग त्या कलाकाराने काय केलं? तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं आणि रिहर्सल करता करता आता आपण पण थकतो. हरिपाठ केल्याच्या नंतर काय होते? चहा पाणी होतो. चहा पाणी झाल्याच्या नंतर भोजन. इथे एक पद्धत आहे, आधी पोटोबा आणि मग विठोबा. पांडुरंगाने सांगितलं का कोणाला आज तू उपाशी राहा आणि माझं आज एकादशीचं नामस्मरण कर असं सांगितलं का हो? सांगितलं का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय.
पंतप्रतिनिधींनी काय केलं, जेव्हा जेव्हा रिहर्सल करून त्यांना थकवा यायचा तेव्हा तेव्हा ते चहा घ्यायला जात असत, नाश्ता करायला जात असत. आणि तेव्हा तेव्हा जाताना या विणेकरांनी महाराजांनी जसा पोशाख केलाय, या सगळ्यांनी जसा पोशाख केलाय म्हणजे सदरा, धोतर, टोपी. आता या विणेकरांनी बाबांनी पण टोपी घातली, पण तुकाराम महाराज काय करायचे, फेटा घालायचे. आणि ते सगळा पोशाख घालून काय करायचे, नाश्ता करायला. म्हणजे कोण, कलाकारांचं सांगते हो, तुकाराम महाराज नाही हो नाश्ता करायला जायचे, कलाकारांचं सांगते, विष्णू पंतांचं सांगते. ते काय करायचे, पोशाखात जात होते. कारण श्रवण ते आत्मनिवेदन. जर श्रवण चुकलं ना तर अधोगती आहे हो. म्हणून कान उघडे करून ऐका. कोण जात होते, विष्णू पंत जात होते. आणि ते जात असताना त्यांचा पोशाख बघितल्यावरती लोकांना वाटत होतं साक्षात तुकोबा राय आले. आणि साक्षात तुकोबा रायांचं दर्शन घ्यायला ते त्यांच्याकडे जायचे हो. आता मला सांगा, गुरु केलेली मंडळी काय करतात हो, पहिलं काय करतात, गुरु केलेल्या मंडळींचं पंढरपुरामध्ये काय करतात, आहेत ना, जातात ना पंढरपूरला. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जने एकमेका. एकमेकांच्या पाया पडतात हो. असं बघतात का, याच्या गळ्यात माळ आहे, याच्याच पायावर चरण, म्हणजे चरणावर पाय ठेवायचं, नतमस्तक व्हायचं. आता मला सांगा, गळ्यात माळ असेल तर माळकरी आहे, गुरु केलेला आहे. पण ज्याने अनुग्रह घेतलाय, अनुग्रह घेतलेले की सगळेच माळकरी असतात का हो? पण याचा अर्थ असा होतो की यांनी गुरु नाही केले, सांगा ना. पण त्यांचं आचरण, राम, कृष्ण, हरी म्हणजे काय, रामासारखं आचरण असलं पाहिजे, कृष्णाचे विचार, आणि या मुखातून सतत हरीचा उच्चार असला पाहिजे. मग काय करत होते लोक, विष्णू पंतांना बघून काय करत होते, नमस्कार करायचे. कारण त्या लोकांची भावना काय होती, देव कुठे आहे, देव कुठे आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. अंतरंगात आहे ना देव. कुठला देव आहे, आतमध्ये कुठला देव आहे बाबा, आत्मा राम आहे ना देव. मग त्या आत्मा रामाला तो नमस्कार आहे, कुठल्या देहाला आहे का हो, नाही ना. मग विष्णू पंतांच्या मनामध्ये आलं, मी एवढा वर्ष सादर केली हो भूमिका, एवढे चित्रपट काढले, जे पैसा कमवला हो, भरपूर पैसा कमवला, पण पैसा कमवून एवढा मान नाही हो कोणी दिला. आज मला सांगा, आज ही श्रावणी सुतार आज व्यासपीठावरती आहे, कोणामुळे, त्या भगवंताच्या चरणावरती लागले ना. म्हणून मग त्या विष्णू पंत पत्नीचानी विचार केला, बाह्य रंगाचा पोशाख चढवलाय तर एवढा मान आहे, पण अंतरंगामध्ये जर ते उतरवलं ना, किती मान असणार आहे अभंगाच्या.
विष्णूपंत पोतनीसांनी काय केलं म्हणाले, बाह्य रंगाचा पोशाख एवढा चढवलाय ना, अंतरंगामध्ये ते उतरवलं तर काय होईल. म्हणून त्या दिवसापासून त्यांनी काय ठरवलं की जी तुळशीची माळ घातली होती ना भूमिका सादर करताना, त्यांनी दास झाले होते हरीचे, कायम दास झाले. आपण ज्या प्रतिमा आता तुकाराम महाराजांच्या म्हणून पूजन करतो ना, त्या तुकाराम महाराजांच्या नाही तो, त्या या विष्णूपंत पोतनीसांच्या आहे. पाच काय झालं, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. त्यांनी कोणाचे पाय धरले, कोणाचे दास झाले, तर त्या कलियुगातल्या मालकाचे, म्हणजे कोणाचे, विठ्ठलाचे काय झाले, ते दास झाले. विठ्ठल म्हणजे कोण, वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. म्हणून काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. काय सांगितलं, 3 अक्षरांचा काय करा, उच्चार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाई माहिती तुम्हाला, जनाबाई देवाशी भांडण करते ती हो. जनाबाई काय म्हणते, पुण्यवंत पातळलं की नेला, दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देवा का तू हे असं का केलंस, पुण्यवंताला पाताळ लोकात नेलास, दरिद्र तो सुदामा ब्राह्मण त्याला काय केलास, भाग्यवान केलास. आणि काय केलास, चोरट्याचा म्हणजे वाल्याचा वाल्मिकी केलास, चोरट्याचा बहुमान वाढवलास तू. आणि काय केलास, कीर्तिवानाचा अपमान केलास. असं तू का केलंस, असं जनाबाई भांडते हो. भांडण्याचा अधिकार जनाबाईंकडे आहे, कारण त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे हो, की विटेवरचा मालक त्यांना मदत करायला यायचा हो. जनाबाईच्या जात्यावर दळंदळीतो विठोबारी, दळीतो गहू ज्वारी बाजरी रक्त कैवारी, दळीतो गहू ज्वारी बाजरी रक्त जनाबाईला मदत करायला, कारण जनाबाईची भक्ती काय होती, तेवढी श्रेष्ठ होती हो. आज जनाबाई गौऱ्या थपता थपता पण काय करायची, नामस्मरण करायची. तिच्या प्रत्येक गौरी मधून काय यायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. सतत त्या विठ्ठलाचं काय यायचं, नामस्मरण ऐकायला
करायचं? तुम्ही शेणं थापता का हो आता? बचत गट काहीतरी शेणानं बनवतात हो, या धूप कांड्या वगैरे. बचत गट असेल तर तुम्ही ती बचत करता ना? ती बचत पण महत्वाची आहे ना. संसार आहे हो. आपण सगळे कोण आहोत? कोण आहोत? परमार्थिक. आपण कोण आहोत? संसारी आहोत ना. आणि संसारी माणसाला काय सांगितलंय? संसार करून परमार्थ करायला सांगितलंय ना. का सांगितलंय? संसार सोडा आणि चला वारीला. अशाने देव पावन होणार आहे का हो? घरी आई वडील आहेत ना, आई वडील ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांनी ऐका. घरात आई वडील आहेत आणि आई बापाला टाकून जातोय, आजारी आहे, जातोय कुठे? वारीला. आई बापाची सेवा न करता जातोय कुठे? पंढरपूरच्या वारीला जातोय. अशाने देव पावन होणार आहे का? विटेवरचा मालक होणार आहे काय? काय सांगितलंय? माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जर आई बाप घरी आहे आणि त्यांना रडत ठेवलं ना तर देव नाही हो भेटत. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला वाटला का हो? कारण भगवंताला साक्षात येत नाही, आपल्याला भेटायला येत नाही ना. म्हणून त्या भगवंताने काय केलं? आई वडिलांचा निर्माण केला हो. आई वडिलांची निर्मिती केली. पण मनुष्य विसरला हो. कशाने विसरला? कर्मे रामा वनवासी गेला, कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे श्रावण शय पावला. मग आता एवढ्या सगळ्यांचं कर्मामुळे झालं ना हो सगळं. कर्म कशी पाहिजे? उत्तमाची पाहिजे तो कर्म. बरोबर आहे ना. आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझ्या पाया माझ्या चित्तामध्ये तुझे पाय सतत असतील ना तर माझ्या या देहाकडून दुर्बुद्धी होणार नाही रे. हे भगवंता, माझ्याकडे दुर्बुद्धी कधी उत्पन्न होऊ नये म्हणून तू काय कर? मला सांभाळ. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारया. मला सांगा, हे नामस्मरण करता करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता मला सांगा, विष्णुपंत पंडितांनी काय केलं? चरित्र वाचलं. चरित्र वाचलं म्हणजे काय केलं त्यांनी? भक्ती केली ना. ज्यांचं चरित्र उत्तम आहे ना त्यांना वाचलं ना की जन्माचं सार्थक होतं. लक्षात आलं ना? भाग लक्षात येतोय ना. चरित्र कोणाचं उत्तम आहे? तर संतांचं उत्तम आहे. मग आपण त्या एकदा संतांचं नामस्मरण करायचं का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
सावता गोरोबा निळोबा चोखोबा जनाबाई मीराबाई मंगलनाम. काय करायचंय माहितीये तुम्ही? या सगळ्या संतांची नावं आपल्या मुखात येण्यासाठी कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जसं राम 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 म्हणताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. भांडण कसं भांडता पटापट? हा, भांडण कसं येतं एक नंबर. तसं कधी साधू संतांशी झगडा. असं तुम्ही भाकरा वाजता वाजता, कपडे धुता धुता, भांडी घासता घासता. पण मलाही काय आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले. आज मी पण संसारी आहे हो, संसारी आहे. माझ्या पण डोक्यामध्ये कांदे आहेत, बटाटे आहेत. आज सकाळी काय रांधायचं, संध्याकाळी काय रांधायचं, याचं करायचं की त्याचं करायचं. पण आज ज्या भगवंताने हा नरदेह दिला, देताना काही कमी दिलं काय हो? इथं या सभा मंडपात भेटणाऱ्या कोणाला एक अवयव कमी आहे का हो? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडसी नारायण. त्या नारायणाला तुम्ही हे इंद्रिय जोडलेत ना, तर तुमच्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी स्पर्श करणार नाही हो. म्हणून काय करायचे? ज्यांचं चरित्र उत्तम आहे ना, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आता मला सांगा, श्रावणी सुतारला कोण ओळखत होतं का? श्रावणी सुतारला ओळखत पण नव्हतं. पण त्या पांडुरंगाने काय गुणगान गाण्यासाठी व्यासपीठावर उभं केलं. आता मला कोण भेटलं तर मला ओळखाल ना तुम्ही? यांना कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. पण ज्या पांडुरंगामुळे हे शक्य झालं ना, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. मग त्या पांडुरंगाचा भाव उत्पन्न झाला ना, म्हणून हे आज शक्य झालं ना. अशक्य ही शक्य तूच नारायण. बरोबर आहे ना? मग आज ज्याने इथे मला उभं केलंय ना, त्या पांडुरंगाचं एकदा नामस्मरण करूया. पण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. विठोबा
मुक्ताई माहितीये ना, इवलीशी मुक्ताई अधिकारी संत. आज त्या माऊलींच्या रूपामध्ये इथे आले आणि काय केली, हार घालून गेली. हो मला सांगा, आहेत ना सगळे जागे? हा मला सांगा, हे गळ्यामध्ये हार कधी पडतात हो महाराज? आत्माराम निघून गेला ना या देहातून की असे असंख्य हार माणसाच्या गळ्यात पडतात. हो पण एवढा साक्षात्कार आहे ना या संप्रदायामध्ये त्या विठ्ठलाच्या चरणावरती. आता मला सांगा ना, महिला वर्ग, लग्न झाले तुमचं? लग्न काय प्रमाण आहे तुमच्याकडे? लग्न झाल्याचं प्रमाण बोलत चला पटापट, कारण मला वेळ भरपूर लागतो. मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी जागाच सोडत नाही. बोला पटापट. आहे ना, मंगळसूत्र आहे. पण आज त्या विटेवरच्या मालकाचे आपण आहोत. प्रमाण आहे का हो तुमच्याकडे? काय महाराज तुमच्याकडे प्रमाण आहे का? काय प्रमाण आहे हो? 108 तुळशीची माळ आहे हो, मण्यांची पवित्र. 108 आपले तीर्थक्षेत्र आहे. जेव्हा आपण स्नान करतो ना तेव्हा या आपल्या तीर्थांचं काय होतं, स्नान घडतं. आपल्याला काय सांगितलं जातं, आपण काय करायचंय, लवकर उठायचंय आणि काय तुळशीला पाणी घालायचंय. कारण जनाबाईने काय केलं, सखूबाईने काय केलं, या तुळशीला घालून पाणी, या तुळशीला घालून पाणी, पाणी घालून गेली हो जणी. या तुळशीला लावून कुंकू, कुंकू लावून गेली हो सखू. काय? या तुळशीला लावून बुक्का लावून गेला हो तुका. हे दारी माझ्या तुळस हिरवी गार, 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 दारी माझ्या संतांचा संसार, दारी माझ्या संतांचा काय सांगितलं? लक्षात आलं बा? लक्षात आलं ना? हा. मग हा हार कधी घातला जातो? तिरडीवर ठेवली जाते ना मनुष्य देहाला, तेव्हा असंख्य हार घातले जातात. आणि हार घातल्याच्या नंतर देह शुद्ध होण्यासाठी काय बाबा ठेवलं जातं? हा, तुळशी पत्र ठेवलं जातं. पण आमचे गुरुवारी महाराज सांगतात, ज्याने आयुष्यभर विषय खाल्लेत ना, विषय काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, दंभ, संशय, हे जे विषय चघळलेत ना, त्याला तुळशी पानाने देव शुद्ध होणार आहे का हो? मेल्यानंतर मुखात पाणी तरी जातं का हो? तुळशी पानाने देव शुद्ध होणार आहे का हो? हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं.
मला सांगा या सप्त्याला किती वर्ष झाली? 62 ना? 62चा विग्रह केला तर काय होतं? 6 अधिक 2 म्हणजे किती झाली बेरीज? माझं गणित कच्चं आहे, बोलत चला. किती? 8. आणि आहे विठ्ठलाशी गाठ. कधी बांधणार मग? कधी होणार सावध? हा? याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंग वाचोनी आणून नेणे श्रीरंग वाचोनी. किती हो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतलीये मी तया गोवळा. माऊलीची विरडे सुंदर हो. किती शिकवू. या संतांनी काय केलं? मंगलाचरणापासून सुंदर सुरुवात केली हो. आज दासबोधाची पण सुरुवात आहे. श्रोते तुम्ही आधी श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलली जी येथ, श्रवण केली आणि प्रत काय आहे. शेवटला काय सांगतात? काय सांगतात महाराज? श्रवण केली याचे आणि आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एक जरा मार्ग सापडे सुगम. काय सांगितलं? मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोच्या मुक्तीचे वर्म, ठाई पडे नासे अज्ञान दुःख मनाती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फलश्रुती, इये ग्रंथी. माऊलीने 18 अध्याय दिले. पहिल्याच सांगितलं जाणतेने गुरु करा. 18व्या अध्यायात काय सांगितलं? गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेक तीर्थटा, धोनिया मळकटा बुद्धीचा देरे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने जर तुम्ही गेलात ना तर गुरु काय करतात? विवेक रूपी तीर्थावरती आणून ठेवतात. आमच्या इथे पण विवेक महाराज येतो. विवेक आणि ज्ञान पुत्र प्राप्ती होते हो या परमार्थात आल्याच्या नंतर. काय? विवेक रूपी तीर्थावर आणून ठेवतात. आणि या विवेक रूपी तीर्थावर आणून ठेवलं ना तर ते काय करतात? धोनिया मळकटा बुद्धीचा दिले, म्हणजे या बुद्धीवरती जो विषयांचा मळ बसलाय ना, तो विषयांचा मळ गुरु काय करतात? गुरु मंत्र देऊन सारखे उपदेश करून. कारण महाराजांनी काल सांगितलं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय करतात हे संत? काय करतात? आपल्याला चिवचा घास भरतात, माऊचा घास भरतात. आई कशी लेकराला काय करते? असंच करते ना हो आई. आणि ही जगाची विठू माऊली. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची. काय सांगितलंय? माऊली तो मूर्ती विठ्ठलाची. मला सांगा आळंदीमध्ये ज्ञानोबराय आहे. ज्ञानोबराय कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, माझा निवृत्ती दातार. सोपान काका कुणाचे अवतार आहेत? ब्रह्म सोपानाचा अवतार आहेत ना, ब्रह्मदेवाचा सोपान काका अवतार आहेत. आणि मुक्ताई आदिशक्ती मायेचं, म्हणजे दुर्गा मातेचं आदिशक्ती माया. कारण आदिनाथ उमा बीज प्रकटली, मच्छिंद्रा लादले सहज सिद्धी. कारण वारकरी म्हणजे कोण? होय होय वार करी, वार करी, होय होय वार करी, वारकरी व्हा. आणि पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. तर वारकरी होऊन पंढरपूर नाही ना बघितलं तर त्या उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कुठे? सांगा कुठे? असा विटेवरचा मालक तुम्हाला दिसणार आहे काय हो? जर तुम्ही असंच गेलात ना, असंच ट्रिपला फिरायला गेलात ना, नाही हो कळायचं पंढरपूर, नाही हो कळायचा देव आमचा. कसा आहे देव?
जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आज कान्होपात्राची मुलगी, कान्होपात्राच्या काय केलं, मंदिरात जागा दिली ना. कान्होपात्राला जागा कुठे दिली, मंदिरात जागा दिली. का दिली, कारण त्या कान्होपात्र कोणाची मुलगी होती, एका वेश्येची मुलगी होती. पण तिचा भक्तिभाव बघून आज तिला गेलात का, पंढरपूरला मंदिरात गेलात का. कोणाकोणाचं दर्शन आहे हो. पहिलं कोणाची समाधी आहे सांगाल. आता तिसरं कीर्तन आहे. पहिल्या दिवशी महाराजांनी चोखोपारायांचं सांगितलं उदाहरण. त्या महाराजांनी पण काल चोखोपारायांचं सांगितलं. आजही चोखोपारा येत आहेत, कारण पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. चोखोपारायांची समाधी आहे हो पहिली, नंतर नामदेव पायरी, आणि नंतर एक एक संतांचं दर्शन आहे हो. मग त्या पांडुरंगाने कोणाकोणाला जवळ घेतलंय आज मला सांगा. एका कोळ्याला म्हणजे मासेमारी करणाऱ्या भक्ताला सुद्धा काय केलं, त्याची भक्ती पाहून धन्य झाले हो. आज एक मासेमार टोपल्यातून मासे घेऊन गेले आणि त्याच्याकडे द्यायला मासे होते हो, आणि ते मासे घेऊन ते पांडुरंगाच्या दरबारात गेले. आणि ते दरबार लोक काय म्हणतात, हे चालत नाही, ते चालत नाही, ते चालत नाही. पण आज कोळी पण काय होता, मच्छीमार काय होता, भक्त होता हो. आज माझं पांडुरंगाचं रूप कसं आहे, मकर कुंडले तळपती श्रवणी आहे ना. आज पांडुरंगाच्या कानामध्ये काय आहे, मासे आहेत ना. ते भक्ताने दिले तो, काय दिले, भक्ताने दिले. एवढा माझा देव कसा आहे, सर्वांना काय करतो. आज पुंडलिकाने वरदान मागितलंय हो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिकाने वर मागितला हो. जेव्हा पांडुरंगाने प्रसन्न झाले भक्तीवरती आणि पुंडलिकाला विचारले तुला काय हवंय, तेव्हा पुंडलिकाने वर कोणता मागितला माहितीये, जो जो भक्त या पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर. कारण महाराज बरोबर आहे ना, प्रत्येक तीर्थक्षेत्राला काय लावलं पाहिजे, श्री. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र पैठण, असं क्षेत्रांना श्री म्हणूनच उच्चारलं जातं. मग पंढरपूरला काय झालं, पुंडलिकाने वर मागितलं, जो जो या पवित्र भूमीमध्ये पाय ठेवेल ना, त्या त्या भक्ताचं काय करतो, सांभाळते ना. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवार आहे. कारण पांडुरंग काय आहे, पांडुरंगाच्या दरबारात सर्वांना दर्शन खुलं आहे. पण माझा पांडुरंग कसा आहे, उघडा आहे हो, उघडा आहे. माझा म्हणते माझा, माझा आहे हो तो विठ्ठल माझा, माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. कोण आहे, विठ्ठल माझा आहे. आपण काय म्हणतो, गाडी माझी आहे, दागिना ना ओ चपलार माझा आहे, माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे. हा माझं माझं इथेच राहणार आहे हो. रावणाची सत्ता किती होती, कोटी घराचे थे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. पण सोबत काय घेऊन जाता आलं काय हो, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. कवडी पण नाही गेली आणि एवढी पण नाही गेली महाराज. आणि कृष्णाची द्वारका कशाची होती, हा सोन्याची होती, सोन्याची. सोन्या नाव नाही ना कोणाचं इथं, हा सोन्याची म्हणजे सुवर्ण, सोनं खरं सोन्याची होती हो. रावणाची जळाली आणि कृष्णाची बुडाली.
पहावे आपणासी आपण होऊन या सद्गुरूंचा दास. आणि आज तुकोबारायांकडे एवढी संपत्ती होती, पण तुकोबारायांनी काय केली? इंद्रायणीच्या डोहामध्ये सगळं काय केलं? स्वाहा गेलं. असे तुकोबाराय ज्यांच्या 13 दिवस वया अभंग तरले हो. राघवे सागरात पाषाण तारिले, ऐसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आज हे तुकोबाराय कोणाचे भक्त होते? विठ्ठलाचेच नाव. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला. आज पाहिलं का हो? आज दिंडी काढायची होती, पण आज विठ्ठलाने तुमच्यासाठी आज वरुण राजाला थांबवलं ना हो. विठ्ठल जळीस्थळी आहे की नाही हो? हा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. उपजला भाव काय सांगितलं? भाव. भाव जन्माला आला ना, त्यामुळे काय झालं? जी आपण इच्छा धरली, जे आपण भगवंताला सांगितलं, जी भक्ती आपण भगवंताला आळवली, आळवा रे भगवंता, त्या भक्तीने तुम्ही जर देवाला आळवलत ना, तर तो काय करणार आहे? तुमचं इच्छा सगळी पूर्ण करणार आहे. कारण हा भाव साध्या साध्याचा नाही हो. निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार आहे वर्म चुकवू नये. कारण हे जे निर्धार आहे ना, 62 वर्ष आहे हो. हा, आणि चुकणार कसं? यदार्थी संदेह नाही ना. संदेह आहे का हो? नाही ना. मग कसा चुकणार? कारण निष्ठावंत भक्ताचा भाव आहे. मग इथले वारकरीच म्हणणार हो मी. वारकरी जो विषयांवर वार करतो ना, तो वारकरी. लक्षात आलं? वारकरी म्हणजे काय हो? वारकरी म्हणजे असं नाही कोणी पण बोलला की या गालात मारली की दुसरा पण गाल पुढे करायचा का हो? असा वारकरी आहे का हो? आपण माणसं आहे हो, आपण देव नाही, संतही नाही. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये आपल्याला जगायचंय ना, तर कसं जगलं पाहिजे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच घरी. जाता जाता एकच सांगून जाईल, नाही ना उपास तापास करता आले. कारण भगवंताने काही सांगितलं नाहीये देहाला आळवून काय करा माझ्यासाठी. पण काय करा? देवाला काय आवडतं? आवडी देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. आणि देवाला काय आवडतं? तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. देवाला काय आवडतं ते तुम्ही बघा ना. देवाला हो, तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्ही सिद्धीत जाणार का? उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ, आता मत राहीसे करी तुझे पाय चित्ती धरी. लक्षात आलं? काय करायचंय? देवाकडे काय सांगायचंय? माझ्या
दुर्बुद्धी आहे ना, ती काय कर देवा तू काढून टाक, काढून टाक, काढून टाक. म्हणून काय करायचं आपण सतत सतत. हे कीर्तन कशासाठी आहे हो? 10 मिनिटं बोलले तर चालेल का हो? तुमची जर संमती असेल तर बोलते. 10 मिनिटं कारण गरजेचे आहे. नाही नाही 10 मिनिटच घेणार आहे, कारण आता बोलायला अधिकार दिलाय तर बोलूनच जाते ना. हा काय करायला पाहिजे आपण? जाता जाता उपवास नाही जमले ना तरी चालेल. या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काय आहे? दुःख आहे हो, आहे ना दुःख. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मग आज प्रत्येकाला दुःख आहे ना, मग आपण या सभा मंडपामध्ये त्या भगवंताच्या चरणाजवळ आपण कशासाठी आलोय हो? त्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी आलोय ना, की ह्याचं त्याचं जुनं गुण काढायला आलोय हो? ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं झालं म्हणजे आपण कमवलेली शिल्लक आपली घालवायची की हो? शिल्लक बचत गट हरिनामाच्या बँकेत काय पाहिजे? राम नाम, राम कृष्ण हरी. पण आपले 33 कोटी प्रकार देवांचे, पण एक हरी आत्मा जीव शिव सम. कारण जीव शिवाचा निश्चय हो बोलीला असेल. जीव आणि शिव लक्षात येत आहे ना. कारण 4 वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गायलीत ना, तरी सुद्धा एका हरीला गाता येतो. एका हरीला, या हरीने माझे हरीले चित्त. मग या हरीने काय उपदेश केला आहे? भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. हो भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बनकर मत रहना. लक्षात आलं? एखाद्याचं चांगलं करता येत नसेल ना, वाईट पण करू नका. आयुष्यात जरी एवढा निर्धार जरी केलात ना, तरी निष्ठावंत भक्त म्हणून ओळखले जाल. आता मी 25 वर्ष मी अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे अधिकारासारखे बोलणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. कारण देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई. मी तू गेल्या विना अनुभव नाही. काय सांगितलं? मी आणि तू, मी आणि तू. माऊली काय म्हणतात? मी आणि तू नाही दुजा, ज्ञान देवा आत्मा माझा. मग मी 25 वर्ष नोकरी केली याचा अभिमान होता हो मला. पण ज्यांनी अभिमान काढला ना, त्यांचं एकदा नाव सांगून जाते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका
कदा नुपुजो नारायणा आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी
माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानाचं दान मागितलं. माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानाचं दान मागितलं. स्वतःसाठी मागू शकले असते ना हो माऊली, स्वतःसाठी मागू शकले असते ना, पण मागितलं काय हो? नाही ना. आपला देव कसा आहे? देव दिनाचा दयाळ आहे ना. संत कसे आहेत? उदार आहेत ना. जाता जाता आपण एक प्रार्थना करून जाऊया भगवंताकडे. मागण्याचा दिवस आहे ना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे हात जोडलेले असू दे. लक्षात आलं? जाता जाता सांगे हे हात जोडलेले ठेवा, कारण या जोडलेल्या हाताने काय झालंय? सार्थक झालंय हो आयुष्याचं. संतांनी शिकवलंय. आता बाकी काय म्हणतात? झुकेगा नाही, पण संतांनी सांगितलंय नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्व संत मंडळींच्या चरणावर ठेवते, माझ्या सद्गुरूंच्या ठेवते. आज जगाच्या मालकाच्या डोक्यावरती पायावरती माझं दंडावर ठेवते, आणि माझे मालक आहे तिथे, त्या मालकांच्या त्यांना पण दंडावर. असं कसं सांगू? माझी झालेली कीर्तन रूपी सेवाला स्वल्प विराम देते. विठ्ठल